अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे शक्ती चक्रीवादळ जे आहे ते पश्चिम किनारपट्टी भागांमध्ये धडकणार आहे। मी सध्या नांदगावच्या समुद्र किनाऱ्यावर आहे। आपण बघू शकतोय की शक्ती चक्रीवादळाचा परिणाम जो आहे तो कुठल्याही प्रकारचा पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागात तुर्तास तरी दिसत नसला तरी मात्र हे वादळ 5, 6 आणि 7 ऑक्टोबर पर्यंत या पश्चिम किनारपट्टी भागात याचे परिणाम जे आहे ते दिसणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे। त्यामुळे वसई पासून झाई बोरी गाव पर्यंतचा समुद्र किनारा जो आहे तो इथे लाभलेला आहे। त्यामुळे या भागातील नागरिक असतील किंवा मच्छीमार असतील त्यांनी अलर्ट राहावं, जागृत राहावं असं आवाहन जे आहे ते एकंदरीत जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शक्ती चक्रीवादळाचा परिणाम जो आहे ते एकंदरीत खवळलेला समुद्र जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्या लाटा ज्या आहेत त्या 5 ते 7 सेंटीमीटरने वाढणार असल्याचा अंदाज आहे। तर दुसऱ्या बाजूला वाऱ्याचा वेग जो आहे तो तासी 45 ते 55 किंवा 65 किलोमीटर पर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे तो एकंदरीत वर्तविण्यात आलेला आहे। त्यामुळे समुद्रकिनारी राहणारे जे मच्छीमार बांधव आहेत त्यांनी किनाऱ्यावर जास्त वेळ थांबू नये। त्यासोबत जे मच्छीमार खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेले त्यांनी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये किंवा परत आपल्या बंदराकडे वळावं असं आवाहन जे आहे ते एकंदरीत करण्यात आलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड असेल, पालघर जिल्हा प्रशासन असेल किंवा कोस्ट गार्ड असेल, एकंदरीत सर्व मच्छीमार बांधवांना सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शक्ती चक्रीवादळामुळे पालघरच्या काही भागांमध्ये मुसळधार तर अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।